लीगल व्हॉइस बातमी तुमची साथ कायद्याची. मी सुधीर थय, कॅमेरामॅन दिनेश कोळीसोबत. आज आपण आहोत SRA कार्यालयाच्या बाहेर. SRA असं कार्यालय आहे जेथे झोपडपट्टीधारक आणि विकासक यांच्यामधील जे काही वाद असतात त्याचं निवारण येथे करण्यात येते. असंच यापूर्वी आपण आज इथे जमा झालेलो चेंबूर लाल डोंगर येथील सभासद झोपडपट्टीधारक इथे आलेले आणि त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यांचं भाडं थकीत होतं, तर त्या संदर्भात त्यांची हेअरिंग होती आणि त्यावेळी आजची हेअरिंगची डेट दिलेली आणि त्यांना तसं आश्वासनही दिलेलं बावनकुळे मॅडमांनी की ही तुमची शेवटची हेअरिंग असेल. आणि त्या संदर्भात आपण जाणून घेऊया त्यांचे प्रतिनिधित्व करणारे जे राईट टू शेल्टरचे अध्यक्ष संतोष सांसकर साहेब येथे उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजची जी हेअरिंग होती ती खरंच लास्टची शेवटची हेअरिंग ठरली का आणि जो न्याय झालेला आहे तो त्यांच्या बाजूनी अंतिम निकाल झालेला आहे का, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. लाल डोंगर या ठिकाणी 1400 लोकांचा SRAचा प्रोजेक्ट होता. 1400 लोकांच्या SRA प्रोजेक्टमध्ये 700 लोकांना घरं दिली आणि 600 लोक अजूनही त्या ठिकाणी बाहेर, 600-700 लोक. त्या ठिकाणी आमचे शाखाचे अध्यक्ष आहेत आशीर्बा बनसोडे, यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भाड्याच्या संदर्भात एक ॲप्लिकेशन अपील दाखल केली. 5 वर्षापासून लोकांचं भाडं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. राईट टू शेल्टरच्या माध्यमातून आपण यांचं प्रतिनिधित्व केलं. 3 हेअरिंग झाल्या आणि आज फायनल हेअरिंगमध्ये विकासक आसपान कुपर हे सुद्धा हजर होते, त्यांचे वकील हजर होते. आपण त्या ठिकाणी आपलं म्हणणं असं मांडलं की 5 वर्षापासून जे लाल डोंगरच्या रहिवाशांचं भाडं प्रलंबित आहे, हे भाडं त्यांनी व्याजासकट म्हणजे इन्क्रिमेंट जे आहे 5% जे सर्क्युलरमध्ये आहे ते 5% सोबत त्यांचं 5 वर्षाचं भाडं पूर्ण देण्यात यावं. आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि बिल्डरचंही म्हणणं ऐकलं. बिल्डरने सांगितलं का मला 15 दिवसाचा वेळ द्या. मॅडमनी त्याला 15 दिवसाचा वेळ दिला. 15 दिवसामध्ये तो सबमिशन करतील आणि त्यानंतर आमचं पुन्हा रिजॉइंडर असेल आणि मला असं वाटतं एक महिन्याभरामध्ये ह्या भाड्याचा प्रलंबित विषय हा मार्गी लागेल आणि आमची अशी खात्री आहे की लवकरच लाल डोंगरमधल्या या रहिवाशांना त्यांच्या हक्काचं भाडं मिळेल. मग आज जी हेअरिंग होती तर आता तुम्हाला पुन्हा डेट देण्यात आलेली आहे की आजचा जो निकाल आहे तो अंतिम असेल? शेवटची आज क्लोज फॉर ऑर्डर केली. सगळ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं. बिल्डर फक्त 15 दिवसाच्या आतमध्ये त्याचं शेवटचं म्हणणं मांडेल आणि आज शेवटची हेअरिंग म्हणून क्लोज फॉर ऑर्डर केली. 15 दिवसामध्ये सर्वांचं जे म्हणणं आहे, बिल्डरचं असेल, रहिवाशांचं असेल, त्या मांडलेल्या म्हणण्याचा विचार करून त्यानंतर ते निर्णय दिला जाईल. आमचं असं म्हणणं आहे की खरं तर ह्या लोकांनी बिल्डरकडून जे भाडं जे मागण्याची प्रक्रिया आहे ही खरं म्हणजे इकडं न येता बिल्डरने स्वतःच त्यांना भाडं दिलं पाहिजे. आता बिल्डरचं असं म्हणणं आहे का आम्ही NCLT कोर्टामध्ये आहोत त्यामुळे आम्ही भाडं देण्यामध्ये बांधील नाही. आम्ही त्यांना हिअरिंगमध्ये सांगितलं का NCLTमध्ये जरी तुमचं प्रकरण असलं तरी तुमचं अजूनपर्यंत त्या ठिकाणी काम चालू आहे. अजूनही त्या विकासकाचं सेल बिल्डिंगमध्ये काम चालू आहे. मग तुम्हाला ती परवानगी कशी काय दिली? बरं, ह्याच्या अगोदर CO साहेबांनी आदेश दिले होते की आसपान कुपर म्हणजे लाल डोंगरमधल्या विकासकाला स्टॉपवर नोटीस देण्यात यावी. आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा केला आहे पण अजूनपर्यंत त्याला स्टॉपवरची नोटीस पण दिलेली नाही आहे. त्याचं काम पण चालू आहे आणि तो बिल्डर अक्षरशः त्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करतो आहे, त्याचं कामही चालू आहे. म्हणून ही सगळी बेकायदेशीर प्रक्रिया थांबून विकासकाने सर्वप्रथम पहिले या रहिवाशांना त्यांचं हक्काचं प्रलंबित भाडं देण्यात यावं. त्यानंतर त्यांनी रहिवाशांची जे अजूनपर्यंत थांबलेली जी रिहॅबिल्डिंगची कामं आहेत ही रिहॅबिल्डिंगची कामं लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावी जेणेकरून या लोकांना म्हणजे 12 वर्षापासून यांचा जो संघर्ष आहे घरांसाठी आणि भाड्यासाठी हा संघर्ष यांचा संपेल आणि यांना घर मिळेल, त्यांचं हक्काचं भाडं मिळेल. धन्यवाद सर. तर आपण जाणून घेतलेलं आहे की चेंबूर लाल डोंगर येथील जो काय प्रकल्प होता ज्यांचे थकीत भाडं होतं तर सरांनी आता सांगितलं की ती फाईल आज क्लोज करण्यात आलेली आहे आणि त्यांना जे त्यांचं भाडं जे आहे ते 15 दिवसानंतर विकासकाकडनं देण्यात येईल. तर ही खरंच चांगली एक गोष्ट आणि एक प्लॅटफॉर्म आहे असं की राईट टू शेल्टर की जो झोपडीधारक ज्याला हक्काचं घर मिळत नाही किंवा हक्काचं भाडं मिळत नाही त्याला एक सहारा म्हणून, त्याला एक सपोर्ट म्हणून हे राईट टू शेल्टर कार्यरत आहे. तर खरंच मनापासून धन्यवाद आहे राईट टू शेल्टरचं. आणि माझी हीच विनंती असेल की ज्यांना जो कोणी
हे व्हिडिओ बघत असेल, ही न्यूज बघत असेल आणि त्यांनाही जर सपोज त्यांचाही भाड्याचा काही प्रॉब्लेम असेल, त्यांचंही भाडं थकीत असेल किंवा विकासकाबद्दल काही कंप्लेंट असेल, काही तक्रार असेल किंवा न्याय मिळत नसेल, तर त्यांनी राईट टू शेल्टर ह्याचा संतोष सांसकर सर आहे त्यांच्याशी संपर्क करून त्यांचं जे आहे काही आहे ते निवारण्यात ते करण्यात येईल. तर आपण त्यांच्या जाणून घेऊया प्रक्रिया. जे चेंबूर लाल डोंगरमधील अशोक बनसोडे साहेब आहेत त्यांच्याही प्रक्रिया जाणून घेऊया. बोला काय सांग. म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आता तुमचं जे आज लास्ट हेअरिंग झाले तर त्याबद्दल तुमचं म्हणजे तुम्ही कोणाला धन्यवाद द्याल किंवा काय तुमचं काय प्रतिक्रिया? आम्ही सांसकर साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी चांगली बाजू मांडली आमची आणि आम्हाला भाडं त्यांच्याकडून मिळेल अशी आम्हाला आशा वाटते. अपेक्षा आहे आमच्याकडून, आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. 5 वर्षापासून थकीत भाडं होतं आणि झोपडीधारकांना आशा आहे की राईट टू शेल्टर यांनी मदत केलेली आहे त्यांना आणि त्यांचं जे हक्काचं भाडं मिळवून देण्यात आलेलं आहे. तर धन्यवाद. सुधीर थळे, कॅमेरामॅन दिनेश कोळीसह लिगल वाईज बातमी तुमची साथ कायद्याची. अशाच जाहिरातींबद्दल वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी व इतर काही माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.